जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोपर्डी हवेली जिल्हा परिषद मतदारसंघातून कराड उत्तरचे नेते रामकृष्ण वेताळ यांच्या सुविद्य पत्नी विद्याताई रामकृष्ण वेताळ यांनी दणदणीत विजय मिळवला। या विजयामुळे मतदारसंघात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी तसेच घोषणा आणि अभिनंदनाच्या माध्यमातून आनंद व्यक्त केला। मात्र या जल्लोषातही एक वेगळी आणि विचार करायला लावणारी बाब समोर आली। पंचायत समिती गणातील 2 उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागल्याने रामकृष्ण वेताळ यांनी विजयाचा गुलाल अंगावर घेण्यास नकार दिला। राजकारणात विजय साजरा करणे ही जरी परंपरा असली तरी सहकाऱ्यांच्या पराभवाचे दुःख लक्षात घेऊन घेतलेला हा निर्णय अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे। या निवडणुकीत विद्याताई वेताळ यांना मतदारांनी मोठ्या विश्वासाने निवडून दिले। त्यामागे त्यांची संयमी प्रतिमा, सामाजिक कामातील सहभाग आणि रामकृष्ण वेताळ यांचं नेतृत्व हे महत्त्वाचे घटक मानले जात आहेत। विशेष म्हणजे कोपर्डी हवेली मतदारसंघात ही निवडणूक केवळ व्यक्तीची नव्हे तर नेतृत्वावरच्या विश्वासाची लढाई होती। विजयानंतर प्रतिक्रिया देताना रामकृष्ण वेताळ यांनी मतदारांचे आभार मानत हा विजय जनतेचा असून तो अधिक जबाबदारी वाढवणार आहे असे स्पष्ट केले। विजयाचा आनंद आहेच, पण दोन्ही पंचायत समितीचे सहकारी यशस्वी झाले असते तर हा आनंद पूर्ण झाला असता अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली। आज खरं तर कोपर्डी हवेली गटातील सर्व कार्यकर्त्यांचे आणि मतदार बंधू भगिनींचे मनापासूनचे आभार मानतो। माझी पत्नी विद्या रामकृष्ण वेताळ तिचा खऱ्या अर्थाने विजय झालेला आहे, परंतु माझे 2 सवंगडी अमित नाना पाटील आणि माझी ताई नीलम पिसाळ यांना पराभव पत्करावा लागलेला आहे। परंतु मतदार राजाच्या पुढे आपलं कुणाचंही काही चालत नाही। आज जो निकाल दिलेला आहे हा सर्व निकाल आम्हाला मान्य आहे। आम्ही अपक्ष म्हणून लढत असताना एवढं भरभरून प्रेम या गटातील सर्व मतदार बंधू भगिनींनी दिलं, त्यांचं मनापासूनचा आभार मानतो। माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी, माझ्यावरती नितांत प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते, त्यांनी गेली 15 दिवस रात्रंदिवस मेहनत घेऊन हा विजय संपादन करण्यासाठी जीवाचं रान केलं। त्यांचंही मनापासूनचं आभार मानतो। त्यांचे ऋण आयुष्यभर मी कधी विसरणार नाही। आज जो विजय मिळालेला आहे हा विजय कोपर्डी गटातील सर्व कार्यकर्त्यांचा विजय आहे। हा खऱ्या अर्थानं सर्वसामान्य स्वाभिमानी जनतेचा विजय आहे। म्हणून मी या गटातील सर्व कार्यकर्त्यांचं, मतदार बंधू भगिनींचं मनापासूनचा आभार व्यक्त करतो। धन्यवाद। या निकालाच्या माध्यमातून रामकृष्ण वेताळ यांच्या राजकीय ताकदीवर शिक्कामोर्तब झाले असले तरी दुसरीकडे संवेदनशीलता, संयम आणि सामूहिक जबाबदारीची जाणीव हा संदेश देखील या मतदारसंघात गेला आहे। त्यामुळे हा विजय केवळ आकड्यांचा नाही तर राजकारणात माणुसकी जपणाऱ्या नेतृत्वाचा विजय असल्याची चर्चा या ठिकाणी सुरू होती।